काल जे घटना झालेली आहे त्यांच्याबद्दल आपली प्रतिक्रिया. मी शहरात सकाळपासून फिरतोय. ठीक आहे, काही ठिकाणी टायर जाळण्याचं काम केलं असेल किंवा दगडफेक झालेली आहे, काही गिट्टी फेकण्याचं काही युवकांनी प्रयत्नसुद्धा केलेला आहे. पण सध्या शहरामध्ये शांतता आहे. माझी सर्व जनतेस विनंती आहे की आपण शांततेच्या मार्गाने आजचा हा बंद पाळायचा. कालची घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. जशा प्रकारचं विटंबना संविधानिक करण्याचा प्रयत्न एका युवकाने केलेला आहे. ठीक आहे, तो मनोरुग्ण आहे का काय त्याचा संपूर्ण तपास होईल आणि ज्यांनी कृत्य केलेलं आहे त्याला 100% शिक्षा ही मिळणार आहे. पण माझी सर्व जनतेस विनंती आहे की आपण कायदा हातात घेता कामा नाही आणि सर्वसामान्य माणसाला यामध्ये त्रास होऊ नये याचीसुद्धा दखल आपण सर्वांनी घेतली पाहिजे. आणि विशेष करून युवकांना मी आवाहन करतो की आपण कायदा हातात घेऊ नका. आपल्याला उज्ज्वल असं भविष्य आहे. ठीक आहे, आज काही प्रमाणामध्ये कुठं जाळपोळ करण्याचा प्रयत्न होतो आहे, पण आता सध्याच्या घडीला परिस्थिती 100% नियंत्रणाखाली आहे. विशेष पोलीस फोर्ससुद्धा मी मागवलेला आहे. IG बरोबर माझं बोलणं झालेलं आहे, कलेक्टरबरोबर बोलणं झालेलं आहे, पोलीस अधीक्षकाबरोबरही माझं बोलणं झालेलं आहे. माझे हात जोडून सर्व जनतेस विनंती आहे की आपण परभणीकर आहोत. आपण शांततेच्या मार्गानं हा बंद पाळला पाहिजे. निश्चितच ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे त्याला 100% शिक्षा ही 100% झाल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या विधानसभेमध्ये हा प्रश्न मी मांडेल आणि या निमित्तानं CBIची चौकशी या संपूर्ण घटनेची झाली पाहिजे, अशा प्रकारची माझी मागणी. साहेब, प्रश्न असा येतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो, त्यानंतर अनेक पुतळ्यांचा प्रश्न आहे. इथं सुरक्षा कठडा नाही जसं असायला पाहिजे. याबाबतीत काय सांगाल? प्रशासनाची चूक आहे, कुणाची चूक आहे, आणि ही जी घटना घडलेली याला जबाबदार कोण म्हणतात? ठीक आहे, कटडा वगैरे असणं हे जरुरी आहे समजा एक महापुरुषाच्या पुतळ्यांच्या समोर. पण ठीक आहे, जी घटना घडलेली आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे. त्याच्यावर कडक अशी कायद्याद्वारे त्याच्यावर ॲक्शन होईल. CBIची आम्ही त्याच्यामुळे चौकशी मागतोय की नेमकी घटना काय घडलेली आहे, या घटनेमध्ये कोण इन्व्हॉल्व आहे का, या घटनेमध्ये कोण सहभागी आहे का. पण याची चौकशी 100% झाली पाहिजे आणि जो कोण दोषी असेल त्याच्यावर निश्चित कारवाई होईल. येणाऱ्या विधानसभेमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये हा विषय मी लावून धरणार आहे. पण आता सध्याच्या घडीला प्राथमिकता आमची एवढी आहे की शांतता प्रस्थापित झाली साहेब, सर्वच महापुरुषांचे पुतळे जे त्यांच्याही फार मोठा सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने उद्भवतो बघा. त्यानिमित्तानं महाराष्ट्राभर जे काही पुतळे असतील महापुरुषांचे त्याच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये सुद्धा निश्चित काहीतरी एखादा ठोस पावले उचलली पाहिजे शासनाने. यासाठी सुद्धा प्रयत्न केले जातील. पण आज शांततेच्या मार्गाने हा बंद आपण पाळूया, अशा प्रकारचं आव्हान करतो. माझी परत एकदा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेस विनंती आहे की आपण शांततेच्या मार्गानं हा सर्व बंद आपल्याला पाळायचा आहे. कोणालाही त्रास होऊ नये, कोणत्या व्यापाराला त्रास होऊ नये. शेवटी आपण सर्व परभणीकर आहोत, सर्व आपण एक आहोत. हे 5 जे बोटं मिळून मुठ्ठी जी बनते ती मुठ्ठी म्हणजे आपण परभणीकर आहोत. सर्वांनी मिळून याचा निषेध तर 100% केला पाहिजे. पण कोणालाही त्रास होता कामा नाही. कोणाचे मालमत्तेचं नुकसान करण्याच्या हेतूनं कोणत्या युवकांनी दगडफेक करू नये, अशा प्रकारची मी विनंती करतो. आणि आपल्या माध्यमातून सांगतो की शांतता प्रस्थापित झालेली आहे. मी गांधी पार्कात जाऊन आलो, मी शिवाजी चौकात जाऊन आलो, मी सर्व शहरामध्ये आत्ता फिरून आलेलो आहे. सगळीकडे शांतता प्रस्थापित. कुठल्याही प्रकारचं कोणी अफवेवर विश्वास ठेवू नये की कुठं गावीत गोळीबार झाला आणि कुठं अश्रुधुराचे नळकांडे फोडले, असं काही प्रकार शहरामध्ये घडलेला नाही. फक्त चर्चा आहे. शांतता प्रस्थापित 100% शहरामध्ये झालेली. थँक्यू सर. आप देख रहे थे मेरे साथ मेरा महाराष्ट्र लाइव, सच के साथ जनता की आवाज़. मैं मुख्य संपादक मिर्ज़ा इदरीस बेग. अगर आपको हमारी ये रिपोर्ट अच्छी लगी हो तो आप हमें कमेंट कर ज़रूर बताएं. हमारा हौसला बढ़ाए ताकि हम जनता के हित के मुद्दे इसी तरह से उठाते रहें. हमारे चैनल को अगर आपने अभी तक सब्सक्राइब नहीं किया हो तो सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए. अपने सभी व्हाट्सएप ग्रुपों में इस लिंक को शेयर करें और ज़्यादा से ज़्यादा कमेंट करें ताकि हम और अच्छे आपको न्यूज़ दे सकें. धन्यवाद.